मित्रांनो, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची झालं तर आपण पहिल्यांदा श्री गणेशाला वंदन करून करतो आणि ह्या गणेशाची आठवण आपण दिवसातून एक वेळा तर केलीच पाहिजे. नाही म्हटलं तर महिन्यातून एकदा तरी आपण गणेशाचे व्रत करतो. ते व्रत म्हणजेच संकष्टी चतुर्थी. आज आपण ह्याच गणेशाच्या संकष्टी चतुर्थीविषयी जाणून घेणार आहोत. संकष्टी चतुर्थी का करावी, ती कशी करावी आणि त्यापासून आपल्याला फायदे काय मिळतात, हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. संकष्टी चतुर्थी हा श्री गणेश देवाला समर्पित महत्त्वाचा व्रत उपवासाचा दिवस आहे. संकष्टी चतुर्थी म्हणजे काय किंवा संकष्टी चतुर्थी केव्हा करतात हे आपण आता पाहूया. प्रत्येक हिंदू महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी येते. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकट दूर करणारी असा होतो. या दिवशी श्री महागणपतीची पूजा केल्यास अडचणी, संकटे, रोग आणि अडथळे कमी होतात असे मानले जाते. स्त्री पुरुष दोघांनाही हे व्रत करता येते. संकष्टी चतुर्थीचे धार्मिक महत्त्व काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. श्री गणपतीला विघ्नहर्ता म्हणजे सर्व संकटे, सर्व अडथळे दूर करणारे देव असे मानले जाते. या दिवशी उपवास केल्याने अशी भक्तांची धारणा आहे की मन शांत राहते, घरात सुख शांती येते, कामात यश मिळते, मुलांच्या अभ्यासात प्रगती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. आता हे संकष्टी चतुर्थी व्रत कसे करायचे हे आपण पाहूया. स्टेप बाय स्टेप या व्रताविषयी आपण जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थी व्रत दिवसभर कसे करायचे आपण हे पाहूया. सर्वात प्रथम सकाळची पूजा आपण बघूया. सकाळी लवकर उठून स्नान करावे, तेही सचल स्नान करावे, म्हणजे अगदी डोक्यावरून स्नान करावे, खांद्यावरून स्नान न करता संपूर्ण स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत. गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवावा. त्या मूर्तीला अभिषेक करावा. अभिषेक करून हळद कुंकू वाहावे. ओम गम गणपतये नमः. 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 आता मी हा मंत्र 5 वेळा म्हटला. तुम्ही 5 वेळा, 14 वेळा किंवा 23 वेळा किंवा 21 वेळा असं म्हणू शकता. अंकशास्त्रानुसार सुद्धा श्री गणपतीचे खूप महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार श्री गणपती हे बुध ग्रहाचे देव मानले जातात. बुध ग्रह म्हणजे आपल्याला बॅलन्स देतो, आपल्या आयुष्यात प्रगती देतो. बुध ग्रह म्हणजे आपल्या आयुष्यात प्रगतीचा कारक आहे. आपल्या आयुष्यात बॅलन्स म्हणजे स्थिरता ठेवण्याचा कारक आहे. आपल्या पौराणिक शास्त्रामध्ये सुद्धा या अंकाला फार महत्त्व आहे आणि ह्या ग्रहांना सुद्धा खूप महत्त्व आहे. 5 अंक हा फार महत्त्वाचा मानला जातो. 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेले व्यक्ती ह्या अंकांशी संलग्नित असतात. अंकशास्त्रानुसार आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील नंबरवर संपर्क साधा. मित्रांनो, मगाशी आपण संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळी आपण कशा प्रकारे विधी करावा किंवा कशा प्रकारे गणपतीची पूजा करावी हे जाणून घेतले. आता आपण दिवसभरात ह्या दिवशी संकष्टी व्रत कसे करावे हे जाणून घेऊया. दिवसभर मित्रांनो, शक्य असल्यास उपवास धरावा. उपवासासाठी काही लोक फलाहार घेतात, काही लोक भगर किंवा वरी असं खातात. पण शक्यतो या दिवशी उपवास करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. उपवास सहन होत नाही म्हणून काही लोक भाजी भाकरी किंवा चपाती भाजीसुद्धा खातात. हे पूर्णपणे टाळावे. शक्यतो फळे आणि दूध खाऊनच उपवास करावा. या दिवशी उपवासात काय खावे हे आपण बघूया. उपवासामध्ये साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, शेंगदाणे, बटाट्याचे पदार्थ, दूध व फळे किंवा राजगिराचे लाडू आणि भगर हे आपण खाल्लं तर चालेल. पण उपवासात काही गोष्टी टाळाव्यात. ते म्हणजे तांदूळ, गहू, साधे मीठ, त्याऐवजी सैंधव मीठ आपण वापरू शकतो. त्यानंतर कांदा व लसूण ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. संध्याकाळी पुन्हा गणपतीची पूजा करावी. चंद्रदर्शन करावे. या दिवशी चंद्रदर्शनाला खूप महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन करण्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारण आहे. संकष्टी चतुर्थी हे भगवान श्री गणेश यांचे व्रत आहे. या दिवशी उपवास केला जातो आणि या चंद्रदर्शनानंतरच उपवास सोडला जातो. त्यामुळे चंद्र पाहणे हे व्रत पूर्ण करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी चंद्र पाहूनच अन्नग्रहण का केले जाते याविषयी एक आख्यायिका आहे. ती आख्यायिका अशी आहे. चंद्र आणि श्री गणेश यांची कथा. पुराणानुसार एक प्रसिद्ध कथा आहे. एकदा चंद्रदेव यांनी गणेशांच्या रूपावर हसू केले. त्यामुळे गणेश रागावले आणि चंद्राला त्याने शाप दिला.
कोणी तुला पाहेल त्याला खोटा कलंक अपवाद असेल. नंतर चंद्राने क्षमा मागितली तेव्हा गणेशजींनी उशाप कमी केला, म्हणजेच उशाप दिला. संकष्ट चतुर्थीला तुझे तोंड पाहिल्याशिवाय कोणीही अन्न ग्रहण करणार नाही असे वचन श्री गणेशाने चंद्राला दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. म्हणूनच भाद्रपद चतुर्थीला कोणीही चंद्राचे तोंड बघत नाहीत, पण एरवी संकष्ट चतुर्थीला मात्र चंद्रदर्शन केल्याशिवाय अन्न ग्रहण कोणीही करत नाही. संकष्टी चतुर्थी हे व्रत का केले जाते हे आता आपण पाहूया. संकष्टी चतुर्थीची आख्यायिका अशी सांगितली जाते. एकदा देवतांना संकट आले होते, त्यावेळी त्यांनी गणपतीची आराधना केली, उपासना केली. तेव्हा गणपतीने त्यांचे संकट दूर केले. त्या दिवसापासून संकष्टी चतुर्थी व्रत सुरू झाले आहे असे मानले जाते. एकदा सर्व ऋषीमुनी देवता मिळून एक यज्ञ करत होते आणि एक राक्षस त्यामध्ये सारखं विघ्न आणत होता. म्हणजे त्या यज्ञात ज्या आहुती होत्या त्या नष्ट करणं, त्या यज्ञाचा अग्नी नष्ट करणं किंवा यज्ञ करणाऱ्यांना त्रास देणं असे बरेच प्रकार त्याच्याकडून होत होते. त्यावेळी श्री देवतांनी श्री गणेशाची आराधना केली. श्री गणेशाने येऊन त्या राक्षसाचा नाश केला, त्याचा वध केला. त्या राक्षसाला गिळून टाकल्यामुळे गणपतीच्या उदरात खूप वेदना आणि असह्य असा त्रास होऊ लागला. त्यावेळेला सर्व देवतांनी मिळून आणि ऋषीमुनींनी मिळून गणपतीला दुर्वांचा आहार दिला. त्यावेळेला त्या वेदना शमल्या अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि त्यावेळेपासून गणपतीला दुर्वासुद्धा वाहिल्या जातात अशी ही आख्यायिका आहे. गणपतीचे व्रत का करावे याची. वर्षभरात प्रत्येक महिन्याला संकष्टी येत असते. संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याला येते. त्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावं आहेत. तर ती आपण कोणती नावं आहेत ते पाहूया. वर्षभरातील संकष्टी चतुर्थींची नावे अशी आहेत. चैत्र महिन्यामध्ये जी संकष्टी येते ती विकट संकष्टी, वैशाख महिन्यामध्ये येणारे एकदंत संकष्टी, ज्येष्ठ महिन्यामध्ये कृष्ण पिंगळ संकष्टी, आषाढ महिन्यामध्ये गजानन संकष्टी, श्रावण महिन्यामध्ये जी येते ती हेरंब संकष्टी, भाद्रपद महिन्यामध्ये विघ्नराज संकष्टी, आश्विन महिन्यामध्ये वक्रतुंड संकष्टी, कार्तिक महिन्यामध्ये गणाध्यक्ष संकष्टी, मार्गशीर्ष महिन्यामध्ये अखोरत संकष्टी, पौष महिन्यामध्ये लंबोदर संकष्टी, माघ महिन्यामध्ये द्विजप्रिय संकष्टी, फाल्गुन महिन्यामध्ये बालचंद्र संकष्टी. याप्रमाणे या सर्व संकष्टींची नावे आहेत. या सर्व संकष्टींमध्ये काही संकष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे मंगळवारी येणाऱ्या संकष्टी. मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला आता आपण काय म्हटले जाते हे पाहूया. तुम्हाला हे माहीत असेलच. जर तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंट करून सांगा की या संकष्टीला, मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला काय म्हटले जाते. त्याची माहिती मी पुढे देतच आहे. तरी पण तुम्ही कमेंट करून ठेवा, म्हणजेच ह्या व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका आणि कमेंट करा, म्हणजेच हा व्हिडिओ सर्व लोकांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. विशेष पाहूया आपण. मंगळवारी येणारी संकष्टी अंगारकी संकष्टी म्हणून मानली जाते आणि ही खूप शुभ मानली जाते. या दिवशी भगवान श्री गणेश यांची पूजा केली जाते आणि नैवेद्य दाखवून संध्याकाळी उपास सोडला जातो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. संकष्टीविषयी आपण माहिती जाणून घेतली. यापुढे आणखीन कुठली तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तीही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः.